नमस्कार, मी किरण आहे रे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आता बाजारामध्ये मस्त असे अळू यायला लागलेले आहे आणि आज आपण अळूची मस्त अशी भाजी कशी बनवायची ती बघणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असं अळू मिळून आलेला आहे, हे बघा, आणि किती छान असं झालं आहे। तर चला आपण सुरुवात करूया। तर इथे हे बघा, हे अळू आहे, हे भाजीचं अळू आहे आणि दुसरं अळू येतं ते वडीचं अळू येतं। तर आज आपण हे भाजीचं अळू आहे ते आता आपण साफ करून घेऊया। तर अळू साफ करताना त्याचा देठ असतो, त्या देठाला सोलून घ्यायचे असते। ते सोलल्याशिवाय अळूची भाजी करायची नाही, नाहीतर खूप खाज येते। तर हे बघा, मी अशा पद्धतीमध्ये हे अळू सोलून घेते। हे अळू हे बघा किती पटकन मोडते, म्हणजे किती कोवळं आहे हे बघा। आणि हे अळू करताना आपल्या हाताला सुद्धा खाज उठते। तर हाताला तुम्ही लिंबू किंवा कोकम लावून हे अळू तुम्ही सोलून स्वच्छ धुवून कापून घेतलात तरी चालेल। तर हे बघा, असं अळू आहे, हे मी सर्व अळू साफ करून मी घेते। तर आता मी इथे सर्व एकावर एक पानं ठेवून घेतली आहेत आणि त्यामध्ये मी हे देठ आहे सोललेले ते मी घालते आणि अशी ह्याला गोल गोल करून घ्यायचं, म्हणजे ते कापायला अळू बरं जातं। तर इथे आता आपण याचे 2 भाग करणार आहोत आणि अशा पद्धतीमध्ये आपण हे अळू आहे हे कापून घेणार आहोत। असं बारीक अळू कापून घ्यायचं। हे बघा, आता इथे सर्व अळू कापून झालेला आहे आणि हे अळू मी पाण्यामध्ये 5 मिनिटांसाठी ठेवला आहे। जर कुठे माती वगैरे असेल तर ती निघून जाईल, तर म्हणून मी 5 मिनिटांसाठी हे अळू पाण्यामध्ये ठेवलं आहे। आणि मी अळूमध्ये टाकण्यासाठी इथे शेंगदाणे मी भिजत घातले होते आणि इथे 2 मी मके घेतलेले आहेत। तर तुम्ही ह्या अळूमध्ये फक्त मके घातलात किंवा फक्त शेंगदाणे घातलात तरी चालेल, पण इथे मी दोन्ही घालते। आणि हा मका आहे तर तो मी असा छोटा छोटा कापून घेणार आहे, हे बघा, अशा पद्धतीमध्ये। आणि आता आपण कुकर लावून घेऊया। तर मी इथे कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये मी खाली मका आणि शेंगदाणा घालते, म्हणजे ते चांगले शिजले जातील। आणि त्यावरती आपण अळू घालणार आहोत। तर खाली थर मी हा मक्यांचा लावते आणि त्यामध्ये मी शेंगदाणे घालते आणि यावरती आपण अळू घालूया। आता पावसाळ्यामध्ये हे अळू आहे हे खूप चांगले मिळते आणि त्याची भाजी ही चांगली चविष्ट होते। तर इथे मी सर्व अळू आता कुकरमध्ये घालून घेते। तुम्ही टोपामध्ये घेऊन जरी शिजवलात तरी चालेल, पण कुकरमध्ये पटकन शिजते हे अळू। आणि जर आपण एखाद्या भांड्यामध्ये शिजवले तर थोडा शिजायला वेळ लागतो। तर यामध्ये मी आता मिरची घातली आहे आणि आंबटसाठी मी कोकम घालते। तुम्हाला चिंच लिंबू घालायचं असेल तर तुम्ही घाला, पण काहीतरी आंबट ह्या अळूमध्ये घालायचं, कारण अळूला ही खाज असते, त्यामुळे तुम्ही काही घाला, पण घाला आंबट। तर इथे आता मी 2 ग्लास पाणी घातले आहे आणि कुकरचं झाकण लावते आणि हे आता आपण गॅसवर ठेवून 4 ते 5 शिट्ट्या मी करून घेणार आहे। तर हे आता मी गॅसवर ठेवून देते। तर आता इथे कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत, हे बघा, अळू छान शिजला आहे। तर आता आपण चमच्याने त्याला मॅश करून घेणार आहोत। तर मी आता यातील मका आहे तो मी बाजूला काढून घेते, म्हणजे चमच्याने चांगले हे अळू आहे ते मॅश करता येईल। तर इथे मी सर्व मका आहे तो मी बाजूला काढून घेते, म्हणजे जेव्हा आपण जे भाजी करतो तेव्हा एका बाजूला अळू राहील, एका बाजूला पाणी राहील, चांगलं मिळून येणार नाही, म्हणून हे असं करून घ्यायचं आहे। तर आता आपण फोडणी घालून घेऊया। तर एका कढईमध्ये मी तेल घातले आहे आणि तेल चांगले गरम झाले आणि त्यामध्ये मी भरपूर अशी लसूण घातलेली आहे। तर लसूण आहे ही चांगली तेलावरती फ्राय करून घ्यायची आणि त्यामध्ये मी लाल तिखट घालते 1 चमचा आणि मी यामध्ये 1 चमचा बेसन घालणार आहे। बेसन घातल्याने भाजी आहे ही चांगली मिळून येते आणि हे तेलावरती आपण चांगले फ्राय करून घ्यायचं बेसन, हे बघा, अशा पद्धतीमध्ये। आणि यामध्ये मी आता अळू घालते। गॅस आहे हा मी मीडियम ठेवलेला आहे
आणि सर्व अळू घातलं आणि इथे मी आता चांगलं अळू परतून घेणार आहे। हे बघ, आणि जेवढं तुम्हाला पातळ पाहिजे तर तुम्ही यामध्ये पाणी घाला। घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही असंच ठेवलं तरीही चालेल। हे बघा किती छान असं अळू झालेलं आहे। थोडेसे आंबट तिखट हे अळू खूप छान असे चविष्ट लागते। आणि यामध्ये आता मी मका घालते। इथे मी चांगली 5 मिनिटभर उकळ काढून घेणार आहे। तर आता यामध्ये मी ना थोडं पाणी घालते, हे घट्ट वाटते मला अळू, तर मी कुकर धुवून यामध्ये घालते। हे बघा, तर एवढं पातळ अळू बस झालं। आणि यामध्ये आता आपण मीठ घालणार आहोत आणि इथे 5 मिनिटभर चांगली उकळ काढून घ्यायची आहे। तर हे बघा इथे 5 मिनिट झाले आहेत आणि उकळी छान अशी आलेली आहे। तर आता इथे हे अळू तयार झालेला आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक आणि शेअर करा। तर इथे अळू आता तयार झालेला आहे। तर आता आपण हे अळू सर्व करून घेऊया। तर हे अळू आता कशाबरोबर खायचं, तर तांदळाची भाकरी किंवा चपाती, भात याबरोबरही तुम्ही हे अळू खाऊ शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत नमस्कार।